मुळात आपण असं म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेती ही खूप महत्त्वाची आपण मानला जातो आणि त्याच माध्यमातून महाराष्ट्रात जास्त करून अनेक माध्यमातून शेतकरी शेतीच्या माध्यमातून आपलं उत्पन्न कमवतात, आपला उदरनिर्वाह भागवत असतात. परंतु त्याचबरोबर जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला शेतकरी जेव्हा बाहेर राज्यात कुठेतरी काम करताना आणि यशस्वी होताना दिसतो तेव्हा निश्चितच कौतुकास्पदच वाटतं. त्या संदर्भात आज आपल्यासोबत कोण आहेत, कोण व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. तर प्रेक्षकांना मी त्यांच्या बाबतीत सांगण्या अगोदर तेच काय म्हणताय आपण त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत थोडक्यात संवाद साधूया. तर आपल्यासोबत आहेत दत्ता सर. त्यांच्यासोबत संवाद साधताना मला तुम्हाला सर्वात महत्त्वाचं हे सांगावंसं वाटतं की आजच्या पुरस्कार सोहळ्यासाठी जे काही नॉमिनेशन्स केल्या गेले आहेत, जे काही शेतकरी आलेले आहेत, त्या सर्वांचं नियोजन बघण्याचं काम हे सर करतात. तर सरांसोबत आपण संवाद साधूया. नमस्कार सर. थोडक्यात आमच्या सर्व महाराष्ट्रातील, आपल्या सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना थोडक्यात तुमच्या बाबतीत सांगा. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. मी डॉक्टर दत्ता मेत्रे, कृषी विज्ञान केंद्र तुकानट्टी, बेळगावी 1 इथं सध्याला सिनियर सायंटिस्ट आणि हेड हा कार्यभार सांभाळत आहे. आणि इथं कृषी जागरण आणि महिंद्रा याने जे काही अवॉर्ड्स, मिलेनियर फार्मर्स ऑफ इंडिया, त्याचबरोबर बिलिनियर फार्मर्स ऑफ इंडिया हे जे अवॉर्ड्स घोषित केले आहेत, तर त्या अवॉर्डसाठीचे कर्नाटक राज्यातील शेतकरी इथे आम्ही त्यांना जमवण्याचं काम केलेलं आहे. त्यांचे फॉर्म भरणे, त्यांचे नॉमिनेशन करणे, तसेच त्यांची प्रवासाची सोय करणे आणि राहण्याची सोय या दिल्लीच्या शहरा ठिकाणी करणे, या सर्व गोष्टी आम्ही या मागल्या 15 दिवसापासून करत आहोत. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी तसा मूळचा लातूरचा आहे, परंतु सीमावर्ती भागामध्ये, जसं कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये बेळगाव जिल्ह्यात मी इथं कार्यरत आहे, कृषी विज्ञान केंद्र तुकानट्टी येथे. बरोबर सर. आत्ता तुम्ही सर्व प्रेक्षकांना तुमच्या बाबतीत सांगितलं आहे की तुम्ही इथे काय केलं आहे. सर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की इथे आपण जो काही मिलेनियर फार्मर इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टरच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी इथे येत आहेत, त्यांना सन्मान मिळतो आहे. पहिल्यांदा असा पुरस्कार सोहळा होतो आहे जिथं शेतकऱ्यांचा विचार केला जातो आहे. तुम्ही देखील आज एक कृषी क्षेत्रात एक यशस्वी आहात. त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की या पुरस्कारा सोहळ्यासंदर्भात तुम्ही काय सांगताल? ही खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. मिस्टर डॉमिनिक यांनी सरांनी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे दैनिक जागरणच्या माध्यमातून, तर तो इतका कौतुकास्पद आहे की आजपर्यंत आपण शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र येतं. एक थकलेला पाकलेला चेहरा, ते घामाच्या धारा तो पुसतोय, त्याच्या पाठीमागं काळी धरती दिसते ज्याला भेगा पडलेल्या आहेत. तर असं चित्र हे आपण शेतकऱ्याचं समोर उभं करतो. मग त्यामध्ये मीडियाने देखील भरपूर आत्तापर्यंत अपप्रचार केलेला आहे, परंतु मला वाटतं की त्यांनी हा जो एक चांगला प्रचार करण्याचा जो काही पुढाकार घेतलेला आहे, तर तो इतका कौतुकास्पद आहे की त्याचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि याच्या पुढं आज जे आपण बघितलं आहे की रिचेस्ट फार्मर ऑफ इंडिया, रिचेस्ट वुमन ऑफ द इंडिया, हे जे काही पुरस्कार दिले गेले, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते आहे की एक शेती क्षेत्रामध्ये देखील एक अशी नवीन किंवा जे आपण म्हणतो की करोडपती आहेत, लखपती आहेत, ते शेतकरी समोर जेव्हा येतील तेव्हा निश्चितच येणाऱ्या नवीन पिढीला देखील लक्षात येईल की हे कृषी क्षेत्र देखील एक करिअरचं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे पैसा देखील कमवता येईल, नाव पण कमवता येईल आणि प्रसिद्धी पण कमवता येईल. मिस्टर डॉमिनिक साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या या टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आम्ही या 3 दिवसामध्ये अनुभवतोय की एवढी चांगली व्यवस्था, एवढं चांगलं स्टेज. आजपर्यंत आम्ही फक्त वेगवेगळे अवॉर्ड्स, जसे फिल्मफेअर अवॉर्ड्स आहे किंवा आणखी कुठले बिझनेस अवॉर्ड्स आहेत, त्याच प्लॅटफॉर्मवर आम्ही पाहत होतो की अवॉर्ड्स कसे असतात, काय असतात. पण आज आम्ही शेतकऱ्यांना अवॉर्ड देताना पाहतोय आणि मी देखील एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, तेव्हा मला आज एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा खूप अभिमान आहे आणि यासाठी मी खूप अभिनंदन करतो. नक्कीच सर. सर तुम्ही आत्ता सांगितलं की इतकं छान पद्धतीने आता हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे. सर तुम्ही कृषी क्षेत्रात काम करता, मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कर्नाटकासाठी काम करता, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत आज आपण हा जो काही संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, तसं तर संपूर्ण देशभरातच पोहोचणार आहे, पण मुळात आपला प्रेक्षक वर्ग जास्त करून महाराष्ट्रातला आहे. तर सर आज दुष्काळजन्य परिस्थिती आहे, कुठे अवकाळी गारपिटीचं वातावरण आहे, तर कुठे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही या क्षेत्रात काम करता, तर तुम्हाला असा कधी अनुभव आला का की शेतकरी हतबल झालेला पाहायला मिळाला? मग या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशा पद्धतीने देण्याचं काम केलं?
तसं मी मूळ तर आमचं शेतकरी कुटुंबातूनच मी जन्मलो आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या ह्या लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे. तर सर्वात महत्त्वाच्या म्हणजे समस्या ह्या सर्व ठिकाणी आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये समस्या आहेत. असं नाही की फक्त कृषी क्षेत्रामध्ये समस्या आहेत, तर बाकीच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये समस्या आहेत, तुमच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये समस्या आहेत, किंवा आणखी प्रोडक्शन किंवा आणखी मोठमोठे बिझनेस असतील तर त्या इंडस्ट्रीमध्ये देखील समस्या आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या जेव्हा आपण समोर येतो तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या फक्त समस्याच समोर येतात. पण त्याच्या मागं जे काही ग्लॅमर आहे, त्याच्या मागं जे काही उत्पादन आहे, त्याच्या मागं जे काही समाधान आहे किंवा एक संतुष्टी आहे, तर ते आपल्याला समोर बऱ्याच वेळा आणता येत नाही. आणि जर अडचणीचा विचार केला तर हे पहा की प्रत्येक ठिकाणी चॅलेंजेस आहेतच. आणि या चॅलेंजेसलाच आम्ही थोडंसं कमी करण्यासाठी किंवा त्याचा जो काही फोर्स कमी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र नेहमीच कार्यरत आहे. आपल्या देशात जवळजवळ एकूण 733 कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे झोन आहेत. जसे झोन 11, मी झोन 11मधून येतो. यापूर्वी मी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड इथं काम केलेलं आहे 8 वर्ष. आणि त्यानंतर परत मी वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख म्हणून कृषी विज्ञान केंद्र तुकानटी, जे की सीमावर्ती भागामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि आमच्या माझ्याकडे जवळजवळ 8 तालुक्याचा प्रभार आहे, ज्यामध्ये 4 तालुके हे पूर्ण मराठी किंवा पूर्ण मराठी भाषिक बोलणारे आहेत. तर त्यामुळं जरी मी महाराष्ट्रीयन असेल तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही जिल्ह्यामध्ये आणखीही काम करतो आहे. आणखीही मला शेतकरी महाराष्ट्रातून संपर्क करत असतात. त्यांच्या काही अडचणी असतील विशेष करून, कारण मी विशेष एक बागायत शास्त्रज्ञ आहे. फळबाग माझा विषय आहे. भाजीपाला, औषधी वनस्पती या संदर्भातल्या ज्या काही अडचणी शेतकऱ्यांच्या येतात, ते महाराष्ट्रातले असतील किंवा कर्नाटकातले असतील, तर त्या सर्वांच्या अडचणी आम्ही सोडवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्राचं काम मध्ये करतो. कृषी विज्ञान केंद्र म्हणजे एक थोडक्यात जर समजून घ्यायचं म्हटलं तर एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, क्रॉप हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी. पण आजकाल आपण पाहतोय की शेतकरी आपल्याला एखादा जर काय कीड आणि रोग जर त्याच्यावर जर पडत असेल तर तो डायरेक्ट कृषी सेवा केंद्राकडे जातो आणि त्याच्याकडून एखादी अडचण सांगून त्याच्याकडून एक ठराविक औषध घेऊन येतो. मात्र त्याचं पूर्ण निदान होत नाही. मात्र पूर्ण निदान करण्यासाठी मी आणखी परत एकदा सर्व शेतकऱ्यांना असं आव्हान करतो की कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्या. कारण कृषी विज्ञान केंद्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं, त्याच्यामुळे सल्ला दिला जातो आणि तो सल्ला घेऊन मग तुम्ही मार्केटमधून किंवा औषधी दुकानातून योग्य ती औषध घेऊन तुमच्या किडीचा आणि तुमच्या पिकाचा संतुलित त्याची वाढ करून त्याच्यामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्ही नफा कमवू शकता. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. प्रेक्षकांना तुमच्या मनात देखील जर काही प्रश्न असतील जे सरांना तुम्हाला विचारायचे तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि सरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा की कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्या, जेणेकरून तिथे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि त्यासोबत तुम्ही तंत्रज्ञानाचा, आधुनिक गोष्टींचा वापर करून शेतीत एक यशस्वी उत्पादक शेतकरी तुम्ही देखील बनू शकता. आणि पुढच्या वर्षी तुम्ही देखील मिलेनियल फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टरच्या माध्यमातून येऊन हा पुरस्कार तुम्ही देखील मिळवू शकता. धन्यवाद.